नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग. आज आहे सॅटरडे आणि आज मी एकदम मस्त झोप काढून घेतली, कारण की मला हा एकच दिवस मिळतो झोपायला सॅटरडेचा. बाकीच्या दिवस सकाळी कॉलेज असतं आणि संडेला आमचं सकाळचं टर्फ असतं. आणि तर आत्ता मी आलो आहे जिमला आणि मस्त दुपारचं आलो आहे, 2 वगैरे वाजले, त्यामुळे जिम पण रिकामी असणार आहे. मग बघू, जर जिममध्ये मला काही शूट करता आलं तर थोडेफार एक्सरसाइज दाखवेल. आज माझा चेस्ट ट्रायसेप आहे, सो बघा लेट्स गो. आणि जिम असेल मोकळे, सो मला येईल थोडंफार शूट करता एवढा असा हार्डकोर वर्कआउट नाही करत, पण तरी पण दाखवतो मी तुम्हाला. स्टे ट्यून्ड. काही जिम वगैरे झाली. जिमवर मी मगाशीच घरी आलो आणि आता मी थोडीशी मॅच बघतोय. आज सॅटर्डेला दुपारची म्हणजे पंजाब वर्सेस हैदराबाद, आणि पंजाब तरी जिंकते आत्ताच्या ह्याला असं तरी वाटतंय. हैदराबाद जिंकेल. आणि मला एक काम होतं ते आठवलं की मला माझी गिटार साफ करायची आहे आणि तिला ट्यून करायचं आहे. आणि मी खूप दिवस झाले ती वाजवली, तिला जरा धूळ लागली आणि आजकाल वाजवणं होत नाही आहे. सो आता आपण पहिली गिटार ट्यून करूयात आणि तुम्हाला मी एखादं कुठलं तरी गाणं वाजवून दाखवतो. आणि खूप झालं मी वाजवलं नाही, मला जमेल का नाही ते पण माहीत नाही ॲक्च्युली, पण जुनं गाणं कुठलं तरी जमेल. सो ते करूयात आपण आता. ॲक्च्युली माझ्याकडे ग्रॅनेडाची गिटार आहे आणि या गिटारची एक स्टोरी सांगतो. म्हणजे माझं नशीब एवढं चांगलं आहे ना की म्हणजे नवीन घेतली तेव्हा मी आय गेस 9th 8th मध्ये होतो. नवीन घेतली होती तर त्याच्याच एक आठवड्यामध्ये माझ्याकडनं ती एका भिंतीला धडकली गाडीवर आणि तिला इकडे क्रॅक आला साऊंड बॉक्सला. हा इथे दिसतं का नाही माहीत नाही, पण आहे अजून तो क्रॅक. बट गिटारच्या आवाजमध्ये काही चेंज नाही झाला. ते नशीब चांगलं होतं, नाही तर काही अवघड होतं मग माझा सीन. कारण की जस्ट 1-2 वीकच झाले असतील घेऊन. सो तेव्हा एक मी वाचलो होतो. सो ही आता माझी गिटार पुसून झालेली आहे, तर मी हिला ट्यून करतो. बट मला हिला ट्यून करण्यासाठी तो फोन वापरायला लागेल. सो काय त्या फोनमध्ये ट्यूनर आहे माझ्याकडं, ते वाले ट्यूनर नाही आहे. ट्यून करून भेटूयात, बाय. गिटार ट्यून केली आणि आता पण थोडंसं काहीतरी वाजू आहे. ॲक्च्युली माझं हे बोट दुखतंय खरं, अवघड जाईल म्हणजे प्रेस नाही करता येणार कारण की खूप त्यामध्ये पेन आहे. बट आपण एक टॅप्स ट्राय करूयात कुठल्या तरी. आता आपण एक ट्राय करू गाणं. तर तुम्हाला एक गाणं कळलं असेल तर गेस करा, म्हणजे कमेंट्समध्ये सांगा. आणि अजून एक गाणं आपण ट्राय करू, ते पण तुम्हाला जर ओळखता आलं तर कमेंट्समध्ये सांगा. हे गाणं आहे, हे तर सगळ्यांना माहिती असेल ॲक्च्युली. पहिलंवालं तर ॲक्च्युली जुनं होतं, ते ज्यांना माहिती असेल. हे वालं तर आहे सगळ्यांना माहिती असेल.
हे गाणं पण ओळख. आणि आता मला मम्मी घरातून हकलते कारण की तिचे फ्रेंड्स येणार आहेत आणि मी इथं बसून कायच करू. सो आता मी पण घरातून चाललो आहे. आपण एक शेवटचे कॉर्ड्स वाजून जाऊ. कॉर्ड्स जरा वाजवायला अवघड पडेल बट कॉर्ड्स वाजवू आपण. एका रूबरू म्हणून एक गाणं आहे जुनं, त्याचे कॉर्ड्स असे काहीतरी आहेत. ओम द शेलार. एक क्वेश्चन, ह्याचं उत्तर तुला येतं का बाबू? इझी क्वेश्चन आहे. कशाचं वजन सगळ्यात जास्त आहे? अ पाऊंड ऑफ फेदर का अ पाऊंड ऑफ ब्रिक? भाई जेही करतोय मी, दोन्ही सेम आहे. काय दोन गोष्टींमधलं कुठल्या गोष्टीचं वजन जास्त असेल? 1 पाऊंड फेदर का 1 पाऊंड रॉक? रील बघितली आहे मी पण. 1 पाऊंड फेदर का 1 पाऊंड रॉक. एवढा वेळ नाही घ्यायचा रे. थांब रे. माहिती ना मला, म्हणतात आपलं. अरे काय होतं रे? माहित नाही, तो आठवतोय. माहिती नाहीये. 1 पाऊंड फेदर. कळलं का तुला? जमलं सगळ्यांना नाही जमत हे सांगतोय मी तुला. 1 पाऊंड रॉक. 1 पाऊंड फेदर 1 पाऊंड रॉक सेमच असणार ना वेट? पाऊंड कुत्रे जमीन नसतं का? ते झालं. जाऊ दे, बासकी बास झालं जिरली. मुझे अपने घर जाना है. मुझे घर जाना है. मुझे अपने घर जाना है. कसं जोक आहे तो सगळ्यात मोठावाला? तो याला सांग. हे काय पप्पी काय देते? उभं राहायला लागेल मला. मला हे येत आहे. एक विमान आहे. विमानमध्ये 100 वीट आहेत कार्गो आणि 1 वीट खाली पडली. किती वीट राहिले? काहीतरी कॅच आहे याच्यात. नाही कॅच नाहीये. मी पण तेच विचार केला. बरोबर तू बोल, मनातलं बोल. 90 राहिले. हा सॉरी बोल ना. बरोबर. आता हे झालं. नेक्स्ट एका हत्तीला फ्रीज मध्ये कसं ठेवणार? दरवाजा उघडून. कालवा एक जिराफला फ्रीज मध्ये कसं ठेवणार? हत्तीला बाहेर काढेल. 2x2. इकडं बघ. अंतस्ती प्रारंभ. वाघाचं लग्न आहे. वाघाचं लग्न आहे. सगळे जानवर आले, सगळे प्राणी आले, एकच नाही आला. कोणी- जिराफ, कारण की तो फ्रीज मध्ये. अपने लापरवाही का नतीजा है. ऐसे ही पोलियो की खुराक न लेने से पोलियो आपके बच्चे को पकड़ सकता है. जमतंय ना. मला लॉजिक नाही हे टाकायचं काय इकडं बघ, हे टाकायचं. आणि हा एक नदी आहे. नदीमध्ये खतरनाक क्रोकोडाईल्स आहेत. क्रोकोडाईल माहिती नाही काय असतं? खतरनाक एकदम खूप जर तो पोत जरी टाकून तुझा असं तुला ओढून नेते. दादू आला. दादूने पोहत जाऊन अख्खं नदी क्रॉस केली. कसं? आणि तू जिवंत राहिला. मी पण इथं अडकलो होतो. समजलं हा सांग. सगळे प्राणी लग्नाला गेले. बेटे लाडले. दादू बाहेर आला. बाहेरून मेला. दादू पोहून बाहेर आला. पोहून बाहेर आला. तिने क्रॉस केलं. तिने क्रॉस करून मेला. क्रॉस करून नेला. हा लाडले. तुझी मीम मिळाली मला. क्रॉस करून नेला. सांग लवकर. नदी क्रॉस करून गेला. हा. पाच का? नाही माहिती. थांब. नाही माहिती. पास.
विमानातली वीट वीट पडलेली. बघ की, विमानातली वीट पडलेली याच्या डोक्यात पडली. बघ की, एवढं- आणि असं भंगार आहे काय म्हणतो दुसरा जोक त्यामुळे लक्षात नाही रात्री मागचं काय. From my tone, you been alone, oh no, here we go again, and you said that we were on the phone.